नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवर। माझ्या YouTube चॅनलचं नाव आहे काय @राजेश जाधव प्रेम। हा टॉपिक बघायचा असेल ना तुम्हाला, हा म्हणजे कुठला डुएस डायरेक्टेडचा पूर्ण ग्रामर सेक्शनचा जर टॉपिक बघायचा असेल तर तुम्ही माझ्या YouTube चॅनलला जा। नवीन दिसतात काय? अरे आहेत का? नवीन आहेत का कोण? हो, अरे हो किंवा नाही? हो आहेत आहेत, नवीन आहेत तर काय करा, लाईक करा, सबस्क्राईब करा। आवडेल मला, आवडेल ना? तुम्हालाही आवडेल, आवडेल ना? नाही आवडत तुम्हाला मी ना? हा आवडेल आवडेल। तर बघा, डुएस डायरेक्टेड मध्ये पहिला टॉपिक मी घेतोय। दिसतोय इथे तुम्हाला सेंटेन्स लिहिलंय बघा, सफरिंग टीचेस अस करेज। बोर्ड एग्जाम मध्ये मंगळवारी पेपर आहे HSC बोर्डचा 12वीचा। तर तुम्ही पेपरला जाताना असं सेंटेन्स तुम्हाला आलं तर मज्जा करून सोडवायचं। इथे लक्षात ऑप्शन असणार आहे, ABCD ऑप्शन असणार आहे। मी ऑप्शन दिले नाही, नको ना। आपण थोडी चर्चा करायची, कसं सॉल्व्ह करायचं। सॉल्व्ह करायला जमलं की आपोआप सगळा टॉपिक जमेल तुम्हाला। ओके, आता सफरिंग टीचेस अस करेज मी ऑप्शन तर दिले नाही। ऑप्शन असते तर तुम्ही आन्सर काय दिलं असतं, बरोबर दिलं असतं, पण इट्स ओके। प्रश्न आहे पॅसिव्ह व्हॉइस करायचं। काय करायचं? पॅसिव्ह व्हॉइस। ऑलरेडी सेंटेन्स तुमचं ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये, कशामध्ये? ऍक्टिव्ह व्हॉइस। अरे लक्ष आहे ना? दिसतंय ना तुम्हाला? हा पॉज करू, मी पॉज करून तुम्ही थांबा। हा पॉज करायचं, पाहायचं सेंटेन्स, व्यवस्थित नोट करायचं नोटबुक मध्ये, आणि मग मी जसं सांगेल तसं काय करायचं, सॉल्व्ह करायचं। ओके, डन। सफरिंग टीचेस अस करेज। ओके, प्रेम अगोदर ना चेंज द व्हॉइस करताना ना कुठल्या टेन्स मध्ये वाक्य आहे ते काय करायचं, ओळखायचं। ओळखायचं ना? तर पहा, सफरिंग टीचेस अस करेज दिसतंय तुम्हाला? सफरिंग हा कोण आहे? आपण सब्जेक्ट पकडू। टीचेस हे कोण आहे? तुमचं वर्ब आहे, पहिला आहे। आणि अस करेज हे वाक्यातलं तुमचं कोण आहे? ऑब्जेक्ट आहे। म्हणजे हे वर्ब फर्स्ट आहे, म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये वाक्य आहे। कशामध्ये? सिंपल प्रेझेंट टेन्स। तर सिंपल प्रेझेंट टेन्स मधून ऍक्टिव्ह व्हॉइस चं पॅसिव्ह व्हॉइस बनवायचंय। पॅसिव्ह व्हॉइस सांगितलंय, हे सेंटेन्स ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये। ऍक्टिव्ह व्हॉइस करताना ऑलरेडी सेंटेन्स मध्ये पहा ऑब्जेक्टने सुरुवात करायची। ऑब्जेक्ट कुठला आहे? तुमचा अस करेज। मी अजून एक प्रश्न इथे वाढवतो, वाटलं असतं असा तुम्हाला बोर्ड एग्जाम मध्ये प्रश्न विचारतील। रिराइट द सेंटेन्स, रिराइट द सेंटेन्स बिगिनिंग, बिगिनिंग दिसतंय ना रे बाळांनो? दिसतंय, दिसतंय, दिसत असेल। रिराइट द, मी असा होतो, रिराइट द सेंटेन्स बिगिनिंग विथ, विथ अस आहे। अस च वी ने काय करायची? वाक्याची सुरुवात करायची। इकडे अस आलाय, अस च काय करायचं? ऍक्टिव्ह व्हॉइस पॅसिव्ह व्हॉइस करताना ऑलरेडी आपल्याला ऍक्टिव्ह व्हॉइस करताना इकडे अस आहे, पॅसिव्ह व्हॉइस करताना काय करायचं? वी करायचं। म्हणजे ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये वी असेल तर इकडे पॅसिव्ह व्हॉइस मध्ये अस होईल, तिकडे सब्जेक्ट दे असेल तर इकडे काय होईल? देम होईल। ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये ही असेल तर पॅसिव्ह व्हॉइस मध्ये हिम होईल। ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये तुम्हाला शी असेल तर इकडे पॅसिव्ह व्हॉइस मध्ये हर होईल। इकडे हे चेंजेस करायचे। ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये इट असेल तर इटच ठेवायचा। ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये जसं ऑब्जेक्ट असेल द करेज तसंच घ्यायचंय। पण इकडे आता आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस करायचंय। इकडे अस आहे, असचं इकडे उचलून काय करायचं आपल्याला? वी, वी ने वाक्याची सुरुवात केली। आता प्रेझेंट मध्ये येणारे टू बी ची रूप म्हणजे हेल्पिंग वर्ब म्हणतो, मदत करणारे क्रियापद असतात। याच्यामध्ये एम आहे, क्रियापद आहेत, त्याच्यापैकी योग्य ते आपण काय घेतलं? आर घेतलं। वी इज, वी एम नाही होत, वी आर होईल ना? या तीन हेल्पिंग वर्ब मधले वर्ब निवडायचं। काय निवडलं आपण? वी आर। त्याच्यानंतर या टीचेसचं थर्ड फॉर्म करायचं, म्हणजे वर्बचं कितवं रूप? तिसरं रूप। या टीचेसचं तिसरं रूप काय येणार? टॉट। काय येणार? टॉट। त्याच्यानंतर राहिलेला ऑब्जेक्ट याच्या पुढे लिहायचा आहे। एक राहिलाय आपला काय? ऑब्जेक्टिव्ह राहिला हा करेज। त्याच्यानंतर आपल्याला अजून एक पार्ट वापरायचा आहे, तो म्हणजे बघा बाय। पॅसिव्ह व्हॉइस करताना बाय आलं पाहिजे। जिथे बाय दिसलं, जिथे टू बी चं रूप दिसलं, जिथे थर्ड रूप दिसलं त्याला म्हणायचं पॅसिव्ह व्हॉइस। आणि जिथे बाय नाही, जिथे टू बी चं रूप नाही, जिथे थर्ड रूप नाही त्याला म्हणायचं ऍक्टिव्ह व्हॉइस।
बाय घेतलं. इथे राहिलेला तुमचा सब्जेक्ट कोण आहे बाळांनो, इकडे छोट्याशा हँड रायटिंग मध्ये लिहितो. छोटे इथे दिसेल तुम्हाला, नाही दिसलं तर थोडस काय करा तुम्ही ऍडजस्ट करा. ऍडजस्ट करताना तुम्ही चांगली बाळा, तुम्ही गोड गोड बाळा आहात ना तुम्ही. हा फार महत्वाचा टॉपिक आहे, समजून घेत जा. समजते ना बाळांनो? हे बाळा तुला समजतंय का रे? हो म्हण ना मग. हा म्हणते बाळ. बघा अस, त्याच्यानंतर इकडे काय करायचं, आर. या टीचर्स, हे तुम्ही मला हसवता कशाला? हे तुम्ही गोड आहात रे, हे तुम्ही बोर्ड एक्झामला जाणार आहात ना, हे तुम्ही ना पेपर दिल्यानंतर मग बाहेर आल्यानंतर सर येस मला मेसेज करायचा, डायरेक्ट फोन करायचा, सर छान होता हा काय पेपर सुंदर होता असं सांगायचं. ओके. असं इकडे काय करायचं, वी आर डॉट करेक्ट बाय. समजलं तुम्हाला? समजलं? हा टॉपिक तुमचा इथे रिराइट द सेंटेन्स बिगिनिंग विथ वी, हा ऍक्टिव्ह व्हॉइसचा पॅसिव्ह व्हॉइस या ठिकाणी संपला. इथे टीचर्सच्या ऐवजी मी इथे पहा, इथे टीचर्सच्या ऐवजी मी काय दिलं बाळांनो, इकडे टॉट दिलं. काय दिलं? टॉट. आता बोर्ड एक्झामला याच्यातूनच पडणार आहे वर्ब सेकंड मध्ये. म्हणजे तुम्हाला परवा मंगळवारी पेपर मध्ये येणारं जे वाक्य आहे ऍक्टिव्ह पॅसिव्हचं पास्ट टेन्स मधून पडणार आहे. म्हणजे तेच दिसतंय का, वर्ब सेकंड मधून. वर्ब सेकंड पडलं नाही तर मला तिथून कमेंट्स करा, सर मला भेटायचंय तुम्हाला. पडणार रे? आणि नाही पडलं तरी तुम्ही ट्राय करा ना यार. कॉन्फिडेंटली का सांगतो, आतापर्यंत पाहत आलोय ना तर पास्ट टेन्स मधून जास्तीत जास्त सेंटेन्स विचारले. प्रेझेंट मधून आलं तर आता मी चर्चा केलीच तुम्हाला. आता पास्ट मधून आलं ना ऍक्टिव्हचं पॅसिव्ह, फार महत्वाचा टॉपिक आहे. ऍक्टिव्हचं पॅसिव्ह करताना टॉट आहे इथे, फक्त बदलायचंय काय आपल्याला. तिकडं टीचर्स होतं म्हणून इथे आर घेतलं. आता इथे पास्ट आलाय, टीचर्सचा पास्ट काय आलाय, टॉट आलाय, म्हणून आपल्याला काय घ्यायचंय, वॉजवर पैकी काय घ्यायचंय, वर घ्यायचंय. म्हणजे इथे आरच्या जागी आपण काय वापरणार बाळांनो, इकडं वर. बाकी आहे तसंच लिहायचं. समजलं का नाही समजलं बाळांनो? समजलं नक्की? आता समजलं ना? सोपी पद्धत आहे. दिसलं अगोदर टेन्स समजून घ्यायची. त्याचाही मी ब्लॉग टाकलेला आहे, तुम्ही जा युट्यूब चॅनलवर जा. आवडला तर फार छानच. मी म्हणजे शॉर्टकट की दिलेले आहे आणि आवडणार तुम्हाला. शॉर्टकट की म्हणजे प्रेझेंट परफेक्ट, पास्ट परफेक्ट, फ्युचर परफेक्टला काय येतं, प्रेझेंट कंटिन्युअस, पास्ट कंटिन्युअस, फ्युचर कंटिन्युअसला कशा की येतात. त्याच्यानंतर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये त्याच्या कशा कीज दिलेल्या आहेत. हे शॉर्टकट एक ब्लॉग बनवलेला आहे मी, युट्यूबला दिलेला आहे. आणि आय थिंक मला वाटतं तुम्ही जा युट्यूबला पहा, तुम्हाला आवडेल तो टॉपिक. मी इथे दिलेला आहे ऑलरेडी. पास्ट टेन्स मधून तुम्हाला दिलंय तर काय केलंय, तर आपण वर याच वाक्यामध्ये जास्तीत जास्त खेळत बसलेलो आहे आपण, काय हरकत नाहीये. अजून जरी तुम्हाला विचारलं, सर तुम्ही सांगितलं तसं आलंच नाहीये, तुमचा पण थोडा सेन्स लावायचा आहे. असा पण टॉपिक जर आला तुम्हाला, जर आला तर मी म्हणतोय सफरिंग कॅन टीच, सफरिंग कॅन टीच अस करेज. आणि हे ऍक्टिव्हचं पॅसिव्ह करायला तुम्हाला विचारलं, बघा मी तिसरा एक टॉपिक देतोय तुम्हाला. हे तुम्ही एवढं सिरियस होऊ नका, हे तेच देतोय मी, जे येणार ते तुम्हाला देणार, त्यामुळे सिरियस होऊ नका. तुम्ही असे हसत राहा, तुम्ही हसले ना खूप छान वाटतं मला. माझी बाळाले खूप छान आहेत बाळांनो. बघा इकडे अस आहे, इकडे असचं काय करायचं, इकडे वी. आता इकडे कॅन आले ना बाळांनो, या कॅनचा काय करायचं, इकडे कॅन बघा, कॅन तसाच घ्यायचा आहे. नंतर या कॅनच्या पुढे काय वापरायचं, फक्त बी. कॅन बी, कुड बी, शुड बी. अहो हे हसताय, मला बघून हसतात. मी आवडलं हे कॅन बी, कुड बी, शुड बी, वुड बी. बरोबर ना? कॅन बी, शुड बी, वुड बी, मस्ट बी, मे बी, माइट बी. म्हणजे जे मॉडेल ऑक्झिलरी हेल्पिंग वर्ब दिसलं तुम्हाला, कॅन, कुड, शुड, वुड, मे, माइट, मस्ट, ऑट, यांना काय जोडायचं, बी जोडायचं. काय जोडायचं, बी. बी जोडलंय बघा, कॅन बी टॉट करेज बाय सफरिंग. समजलं बाळांनो? ओके. चेंज द व्हॉइसचा टॉपिक संपला इथे, समजून असं गृहीत धरूया. त्याच्या खाली बघा इथं दिलेलं आहे नो सूनर दॅन. काय दिलेलं आहे, नो सूनर दॅन. हा एक टॉपिक
विचारला जातोय. जे काही सेट मध्ये मी बघितलं तर हा टॉपिक जास्तीत जास्त वेळा विचारलेला आहे. नो सूनर दॅन. नो सूनर दॅन वापरताना साधी सोपी पद्धत आहे. वाक्यात जिथे तुम्हाला ॲज सून ॲज दिसते ना, ॲज सून ॲज दिसते बघा, ॲज सून ॲज द सन टचेस द हॉरिझॉन, म्हणजे इथे ॲज सून ॲज दिसते, त्या ॲज सून ॲजच्या जागी काय वापरायचं आपल्याला पहा, नो सूनर. पहा मी इथे वापरलं नो सूनर, वापरलं का रे, दिसतंय नो सूनर. नो सूनर नंतर पहा ॲज सून ॲज गेलं, काय घेतलं बाळांनो, नो सूनर. आता पुढे ॲज सून ॲज द सन टचेस आले, टचेस. ॲज सून ॲज द सन टचेस वर्ब इथे द सन हॅज टच्ड, द सन हॅड टच्ड, the sun can touch, the sun is touching, the sun was touching नाहीये. is, was, has, have, had, can, could हेल्पिंग वर्ब आहे का, नाहीये. नसेल तर आपल्याला नो सूनर नंतर आपल्याला 3 भूतांचा पार्ट वापरायचा. 3 भूत तुम्हाला माहिती आहे, डू, डीड, डज. इथं टचेस आले ना, टचेस म्हणजे इथं वर्ब कितवा आहे, वर्ब पहिलं, वर्ब सेकंड, वर्ब थर्ड, असे 3 आहेत. पण या टचला काय दिलाय पहा, इकडे टच आहे, इकडे मी टचचा सेकंड केला टच, आणि त्याच टचला काय केला मी, टचेस केला. म्हणजे टच आला तर मी काय घेणार, डू. टच आला तर काय घेणार बाळांनो मी, इथं डीड. टचेस आला तर काय घेणार मी, इथं बाळांनो डज. इथं टचेस आलाय म्हणून इथे काय वापरलं बाळांनो मी, ते डज. समजलं. टच ईडी असतात तर काय घेतलं असतं, डीड. टचेस आहे म्हणून काय घ्यायचं, डज. म्हणजे नो सूनर डज, पुढे काय घेणार, द, पुढे सन. टचेस आहे काय करणार बाळांनो, टच. समजतंय का बाळांनो, टच. पुढे काय आहे, द, पुढे हॉरिझॉन, पुढे इथे कॉमा आहे ना, त्या कॉमाच्या जागी काय घ्यायचे बाळांनो, इथं दॅट. काय घ्यायचंय, पुढे काय करायचं, इकडे डार्कनेस, पुढे काय करायचंय, सेटल्स, पुढे काय करायचं इकडे बाळांनो, अपॉन. त्याच्या पुढे काय आहे, द, त्याच्या पुढे राहिलेला तुमचा कोण आहे, सी. समजलं. म्हणजे ॲज सून ॲजच्या जागी काय वापरलं, नो सूनर. नो सूनर नंतर कंपल्सरी डू, डीड, डज पैकी आपण काय वापरलं, डज. डू, डीड, डज. दिसत नाही तसं कसंही वापरायचं का, तसं नाही. हा इथे वर्ब दिसेल तुम्हाला टचेस तर इथे आपण डज वापरलाय. इथे वर्ब सेकंड असता टच तर इथे आपण डीड वापरला असता. नुसतं वर्ब पहिला असतं टच तर काय वापरलं असतं, डू वापरला असता. समजलं बाळांनो, नो सूनर दॅनचा टॉपिक समजला. एकदम सोपा टॉपिक आहे. अजून एक ॲज सून ॲजचा पण टॉपिक पुढे दिलेलाच आहे, नो प्रॉब्लेम. इकडे पहा, चेंज इनटू पॉझिटिव्ह डिग्री. चेंज इनटू पॉझिटिव्ह डिग्री मध्ये काय करायचं, वाक्य करायचंय. मुंबई इज रिचर दॅन मोस्ट अदर मेट्रो सिटीज इन इंडिया. रिचर दॅन आहे ना, रिचर दॅन म्हटल्यानंतर कुठली डिग्री आहे तुमची इथं, पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री. सॉरी, कुठली डिग्री आहे, कंपॅरेटिव्ह डिग्रीचं काय करायचं, इकडे काय करायचंय, पॉझिटिव्ह डिग्री करायचंय. पॉझिटिव्ह डिग्री मध्ये आपल्याला काय करतो, एनी अदर आणि घेतो ना. आता नो अदर घेतो तर इथं मोस्ट अदरच्या जागी काय घेऊ आपण, नो अदर. नो अदर मेट्रो सिटीज इन इंडिया. ओके, टू बी चं रूप काय करायचंय, इज. ईआर दॅन गेलं, ईआर दॅन गेलं कुठला नियम, ॲज. मध्ये रीच, त्याच्या पुढे ॲज. राहिलेला काय करायचंय बाळांनो, इकडे मुंबई. समजलं का. बघा मोस्ट अदर आले, इकडे काय घेतलंय, म्हणजे पॉझिटिव्ह डिग्री करताना आपल्याला काय करायचंय, नो अदरने करायची सुरुवात. नो अदर, पुढे मेट्रो, पुढे सिटी, पुढे इन, पुढे इंडिया. टू बी चं रूप इज. ईआर दॅन गेला कुठला नियम टाकायचा, ॲज. रीच, ॲज, मुंबई. दिसतंय ना बाळांनो तुम्हाला, आय थिंक मला ते दिसत असेल, समजत असेल. समजते का, समजते ना. जर हा टॉपिक तुम्हाला समजला नसेल तर तुम्ही माझ्या YouTube चॅनलवर जा. मी पूर्ण टॉपिक दिलेला आहे चेंज द डिग्रीचा. त्याच्या की सुद्धा दिलेल्या आहे, त्याचा एक टेबल सुद्धा दिलेला आहे. कुठे काय वापरायचं, कसं वापरायचं मी त्याच्यामध्ये
सेंटेन्स मध्ये एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे. तुम्ही YouTube चॅनलवर जा. माझ्या YouTube चॅनलचं नाव आहे तुम्हाला माहितीच असेल @राजेश जाधव प्रेम. या चॅनलवर जाऊन तुम्ही काय करू शकता, तो व्हिडिओ पुन्हा पाहू शकता. तर हा डिग्रीचा पार्ट होता. पुढे आहे यूज मॉडेल ऑब्झर्वर डिनोटिंग कंपल्शन. काय कंपल्शन हा एक टॉपिक येतो बरं का. हा पण मी मॉडेल ऑब्झर्वरचा काय केलाय, ब्लॉग बनवलेला आहे. तो व्हिडिओ टाकतोय, लगेच नाही टाकत. अपलोड करता मी थांबलो. मी एक टेबल दिलेला आहे. टेबल दिलाय. टेबल मध्ये साधी सोपी इथेच मी बघा डिनोटिंग करायचे कंपल्शन. कंपल्शनला येतं बघा कंपल्शन, नेसेसिटी, ऑब्लिगेशन. या तीन कंपल्शन, ऑब्लिगेशन, नेसेसिटी या तिन्ही टॉपिक मध्ये मस्ट वापरायचं. काय वापरायचं? मस्ट वापरायचं. अरे माझा अचानक आवाज का वाढला असेल तुम्हाला समजला असेल, कारण वाढतो माझा आवाज. थोडासा आपण ब्रेक घेतला होता. सुरू थोडा ब्रेक घेतला होता, पुन्हा एकदा सुरू करू. चिंतन असं, अरे पेपर सुंदर झाला तुम्हाला म्हणलं, घाबरायचं ना. पेपर व्यवस्थित वाचायचा है ना, उत्तर शोधायची नीट. दिसलं रे सेंटेन्स कंपल्शनचं, तर डोळे झाकून काय करायचं, मस्ट वापरायचं. डोळे झाकून कंपल्शन, ऑब्लिगेशन, त्याच्याच बरोबर नेसेसिटी. हे जे टॉपिक दिसले की काय यूज करायचं मला, मस्ट. मग मस्ट यूज करताना इथं वर्क आले, डायरेक्ट काय आले, वर्ब आले. वर्ब आले ना, तर वर्क मस्ट नाही ना होणार. अगोदर काय घेऊया, यू घेऊया. काय घेऊया, नाही दिला इथे आपल्याला, पण सुरुवात करताना इन्स्ट्रक्ट करताना यू मस्ट फॉलो द ट्रॅफिक रूल्स. यू मस्ट. मग इथे काय द्यायचं आपल्याला, यू मस्ट, पुढे वर्क, पुढे ऑन द स्पेलिंग्स टू इम्प्रूव्ह दे. बघा काय घेतलं मी, यू, नंतर काय वापरला, कंपल्सरी मस्ट. म्हणजे कंपल्शन, कंपल्सरी, ऑब्लिगेशन, नेसेसिटी आलं की डोळे झाकून काय वापरायचं, मस्ट. पुन्हा एकदा टेबल सांगतो तुम्हाला. आता ओरल टेबल सांगतो. जर पाहायचं असेल तुम्हाला मॉडेल ऑफ जर्नलचा टॉपिक, तर मी युट्यूबला दिलेला आहे पाठवून. टेबल असा आहे पहा. कॅन कुड त्याचं फंक्शन मोड येतं. कॅन कुडला फंक्शन मोड येतं. बघा मी काय म्हणतोय, कॅन कुडला फंक्शन काय येतं, मूड येतो, ॲबिलिटी. काय येतो, ॲबिलिटी. मस्टला मी सांगितलं जाता नेसेसिटी, ऑब्लिगेशन, कंपल्शन म्हणजेच हे फंक्शन आहे, हे मूड आहे. तुम्हाला म्हटलं पिक आउट मॉडेल ऑब्झर्व स्टेटेड फंक्शन. पिक आउट मॉडेल ऑब्झर्व स्टेटेड फंक्शन. इथं मस्ट दिलंय. मस्ट उचलायचं आणि त्याच्या पुढे काय लिहायचं, कंपल्शन. काय लिहायचं, कंपल्शन. हे झालं त्याचं काय, फंक्शन. काय झालं, समजलं का. कॅन कुड आलं, ॲबिलिटी. शुड आलं, ऍडवाइस काय झाला, शुडचा फंक्शन झाला. मस्टला काय वापरतो आपण, नेसेसिटी, ऑब्लिगेशन, कंपल्शन. त्याच्याच बरोबर मेला आपण परमिशन, पॉसिबिलिटी. माइटला आपण प्रोबॅबिलिटी, पॉसिबिलिटी. माइटला प्रोबॅबिलिटी, पॉसिबिलिटी. त्याच्याच बरोबर विलला विलिंगनेस, वुड. हे वुड सुद्धा, त्याचं सुद्धा फंक्शन मूड येतं. हॅबिच्युअल पास्ट ऍक्शन. हाच टेबल मी काय केलं, दिलेला आहे. तो टेबल पहा आणि साधी सोपी. पिक आउट मॉडेल ऑब्झर्व इन स्टेटेड फंक्शन. इथं मस्टच्या जागी मी इथं दिला असता वुड, तर इकडे वुड दिला असता, तर इथे वुड नोट करून आपण काय केलं असतं, हॅबिच्युअल पास्ट ऍक्शन असं काय केलं असतं, आपण लिहिलं असतं. फक्त टेबल डोक्यामध्ये ठेवायचा. दिसला रे, दिसला आणि दिसणारच, असणारच. मॉडेल ऑब्झर्वचं एखादं सेंटेन्स असलं की काय करायचं, मस्ट जास्तीत जास्त विचारलेलं आहे. त्याच्याबरोबर कॅन कुड, ॲबिलिटीचं एक जास्तीत जास्त विचारलंय. आणि विचारलं तर तुम्हाला हॅबिच्युअल पास्ट ऍक्शन वुड, नाहीतर ऍडवाइस मधला शुड, असे टॉपिक्स महत्वाचे. तर इथे आपण आता मस्टचा टॉपिक मॉडेल ऑब्झर्वचा आपण या ठिकाणी काय केला, पाहिल्यानंतर आपण त्याचं उत्तर इथे या ठिकाणी दिलं. इथे मी काय करतो, हा टॉपिक थांबवतो. पुढच्या टॉपिकला आपण आता घालूया प्रेझेंट परफेक्ट टेन्स. वाक्य दिसतंय तुम्हाला, दिसतंय बघा.
He saw a few trees laden with fruit. Use present perfect tense. आता याच्या चाव्या लय महत्वाच्या आहेत. की महत्वाच्या आहे. प्रेझेंट परफेक्ट टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स, फ्युचर परफेक्ट टेन्स या तिघांना चावी बघा काय म्हणते. प्रेझेंट परफेक्ट टेन्स हॅव हॅज वर्बचं तिसरं रूप. पास्ट परफेक्ट टेन्स हॅड वर्बचं तिसरं रूप. फ्युचर परफेक्ट टेन्स विल हॅव वर्बचं तिसरं रूप. प्रेझेंट परफेक्ट टेन्स दिला येते हॅव हॅज वर्बचं तिसरं रूप. ही सॉ आले ना, ही सब्जेक्ट, ही त्याच्यानंतर तुम्ही चरून काय घ्यायचं हॅज. ही हॅव नाही, ही हॅड, शी हॅड, इट हॅज. हे थर्ड पर्सन पर्सनल प्रोनाउन्स आहेत हॅज. फर्स्ट पर्सन पर्सनल प्रोनाउन्स I have, we have, they have. येते लक्षात. पण he has, saw हे वर्ब कितवा आहे? सेकंड आहे. या saw चं तिसरं रूप थर्ड पर्सन पास्ट पार्टिसिपल करायचं आहे. मग पास्ट पार्टिसिपल करताना सी saw चं तिसरं रूप काय ना बाळांनो? seen. राहिलेलं काय लिहायचंय? a few. त्याच्या पुढे ट्रीज, त्याच्या पुढे लॅडन, त्याच्या पुढे वीट, त्याच्या पुढे काय नोट करायचं बाळांनो? इकडे फ्रूट. समजलं का? याला म्हणायचं प्रेझेंट परफेक्ट टेन्स. याला म्हणायचं प्रेझेंट परफेक्ट टेन्स. ही त्याच्यानंतर हॅज वर्बचं कितवं रूप करायचंय? तिसरं से. तर बाळांनो थोडंसं मान थोडी दुखत होती म्हणून थोडा व्यायाम करत होतो. बाळांनो तुम्हाला आवडते का? तुम्हाला आवडते सेंटेन्स है ना? तुम्ही सोडवणार ना? आणि जर असं आलं तर एक्झाम मध्ये वाव सरांनी सांगितले तसं मी नोट करणार. हॅव हॅज पैकी हॅज घेणार वर्बचं तिसरं रूप से. पण बघा बाळांनो तुम्हाला एक्झाम मध्ये जास्तीत जास्त टॉपिक कुठला विचारला माहितीये? सर तुम्हाला कसं काय माहिती? पुढचं तुम्हाला कसं काय समजतं? हा कसं असतं बाळांनो? थोडासा अनुभव आहे ना, अनुभवाची बोल आहे, थोडे बोलावे लागतात. मी बोललो प्रेझेंट परफेक्टच्या ऐवजी बघा जास्तीत जास्त तुम्हाला प्रश्न विचारणार एक्झाम मध्ये प्रेझेंटची जागा काढली आणि मी काय केलं इकडे पास्ट परफेक्ट टेन्स. पास्ट परफेक्ट टेन्स करताना ही हॅज नाही, हॅड. पास्ट परफेक्टला हॅड आणि वर्बचं कितवं रूप करायचंय? तिसरं. सी सॉ सिंग आहे की नाही? ड्रिंक ड्रँक ड्रंक, सिंग सॅंग संग, कट कट कट, पुट पुट पुट. पुढचं नाही बोलत आता. हा है की नाही? टीच टॉट टॉट, बाय बॉट बॉट, है की नाही? हे वर्ब आहे. वर्ब वर्ब वर्ब. ज्याचं ईडी येतं त्याचं थर्ड फॉर्म सुद्धा काय येतं? ईडीच. समजते बाळांनो? तर एवढा काय राग मानू नका बाळांनो. तुम्हाला राग येत असेल माझा, तुम्ही तुमच्या चेहऱ्याकडे बघितलं तर तुम्हाला वाटतंय राग येतोय मला. राग नका नाही मानू. तुम्ही असावर बघा इथे काय म्हणलं? ही हॅड वर्बचं कितवं रूप करायचं बाळांनो? तिसरं से. राहिलेलं काय करायचंय? अ फ्यू ट्रीज लॅडर विथ फ्रूट. समजलं? आता मी ना इथे तुम्हाला ना हाच टॉपिक आहे आणि हा याच टॉपिक मध्ये तुम्हाला चेंज द व्हॉइस असा टॉपिक विचारला. काय विचारला? चेंज द व्हॉइस. ही हॅज सीन अ फ्यू ट्रीज लॅडर विथ फ्रूट. आपल्याला उत्तर काय द्यायचंय? ऑब्जेक्ट आहे पहा. अ फ्यू ट्रीज लॅडन विथ काय आहे पुढे? फ्रूट. ओके. फ्यू ट्रीज लॅडन विथ फ्रूट. हॅजच्या ऐवजी काय घेऊया आपण इथं? हॅव. वर्बचं तिसरं रूप सीन आहे म्हणून इथे काय करायचं? बीन. आता सी सॉ तिसरं रूप इथं सीन, त्याच्या पुढे बाय आणि हिचं काय करायचं बाळांनो? इकडं दिसतंय का तुम्हाला? बारीक दिसत असेल तर पहा. काय घेतलं मी? ऑब्जेक्ट. अ फ्यू ट्रीज लॅडन विथ फ्रूट. हॅजच्या जागी हॅव. का हॅव घेतलं सर? तुम्ही कुठेही काय यूज करता? अरे बाळा इथे प्लुरल फॉर्म आहे ट्रीज म्हणून इथे काय घेतलंय? हॅव. नंतर इथं वर्ब तिसरं आलंय म्हणून काय यूज केलंय? बीन. वर्बचं तिसरं सीन बाय हिम. समजलं? मग इथं ही इज सिंग आलं असतं SEEING सिंग, तर इकडे काय आलं असतं? बीइंग. काय आलं असतं? हे सुद्धा चेंज द व्हॉइस मध्ये तुमच्या विचारलं तर तुम्ही करू शकता. ऑप्शन असतात. ऑप्शन असल्यानंतर तुम्हाला काही ऑप्शन सेम दिले जातात. सेम म्हणजे फक्त काही वर्ड्स मध्ये थोडीशी चेंज केलेला असतो. बाकी काही ऑप्शन सेम असल्यामुळे कन्फ्यूज होतं. त्यामुळे ऑप्शन नीट निवडा. उत्तर आपोआप जमेल. आणि तुमच्या खिशामध्ये किती मार्क्स टाकताल तुम्ही? 12 मार्क्स टाकताल.
12 मार्क्स तुमच्या खिशामध्ये सहज जरी पडले, अरे अर्ध्या मार्कची मुलं तयारी करतात, इथं 12 मार्क्स आहे. 12 मार्क्स मिळवताना एवढी मेहनत करावी लागते आणि सोपी असते, सोप्या सेंटेन्स असतात. त्या सोप्यांना तुम्ही काय केलेले, अवघड केलेले. तर मी वर्षभरामध्ये ज्या गोष्टी शिकवल्या त्याच गोष्टी पुढे आठवायच्या आणि नोट करायचं. आणि जरी तुम्हाला एखादा टॉपिक समजला नसेल तर तुम्ही माझ्या YouTube चॅनलवर जा. चॅनलचं नाव माझे आहेच @राजेश जाधव प्रेम. लाईक करा ना, लाईक असं असतं बरं का. आणि सबस्क्राईब ते पण करताल ना माझी गोड मुला. मी काही गोड बोलत नाही रे. करायचं असेल करा, हे करा पण नक्की करा. पुढे काय म्हणले, स्पॉट द एरर अँड करेक्ट द सेंटेन्स. स्पॉट द एरर अँड करेक्ट हा सुद्धा येतो. स्पॉट द एरर अँड करेक्ट द सेंटेन्स टॉपिक असणार आहे. चुकीचं वाक्य बरोबर करून लिहायचंय. कंटाळा आलाय का बाबांनो? हा, मग तुम्ही डोकं दुखतंय कुणाचं काय नाही. स्पॉट द एरर अँड करेक्ट द सेंटेन्स मध्ये पहा, चुकीचं वाक्य बरोबर करायचं. इकडे बघा, इफ यू ईट टू मच यू विल फेल इट. बरोबर आहे ना? खायचं आताच होणार ना. बघा, इफ यू ईट टू मच, इथं टू नाही चालणार. हा बघा कसा चालेल. इफ यू ईट, या टू ला काय करावं लागेल, टी डबल. बघा इथं एरर सापडली, फक्त ओ मध्ये एरर सापडली, छोट्या ह्याच्यातच एरर सापडली. बघा, इफ यू ईट टू मच, टी ओ च्या जागी टी डबल. टू मच पुढे यू विल फेल इन, असा हा तुमचा स्पॉट द एरर अँड करेक्ट द सेंटेन्सचा टॉपिक आहे. मग इथे कधी तुम्हाला यू इज इटिंग दिलं असतं तर काय घेतलं असतं, यू आर इटिंग. काय, यू आर इटिंग. समजतंय का? किंवा यू हॅव इट दिलं असतं तर यू हॅव इटन करायचं. यू हॅव इटन करायचं. येते का लक्षात? स्पॉट द एरर अँड करेक्ट द सेंटेन्सला तुम्हाला विचारलं जातं. समजलं? आता हा तुमच्या जागी काय करा, टी डबल. आणि अजून एक इथे दिलेलं आहे, यूज मॉडेल ऑक्झिलरी शोइंग सजेशन ऍडवाइस. शोइंग सजेशन ऍडवाइस, सजेशन ऍडवाइस. बघा मी याच्या अगोदर टेबल सांगितलंच होता. सजेशन ऍडवाइसला आपण काय वापरायचं रे, शुड. काय वापरायचं आहे, सल्ला. शुड द्यायचा आहे. शुड द्यायचं म्हटल्यानंतर इथं मॉडेल ऑब्झर्व कुठला आहे दिसते का? दिसते तुम्हाला? बघा, वन कॅन नॉट ऑलवेज गो विथ अपरन्स. कॅन नॉट आहे की नाही, मग त्या कॅन नॉटच्या जागी कोणाला यूज करायचं, शुड ला. मग शुड नॉट येणार. वन कॅन नॉटच्या जागी काय घेणार, शुड नॉट. वन शुड नॉट. ऑलवेजच्या जागी काय घेऊया, नेव्हर. गो बाय पुढे काय लिहायचंय, अपीअरन्सेस. समजलं का? म्हणजे इथे काय आलं आपला, इथं काय आलं, इथं शुड नॉट. वन शुड नॉट किंवा वन शुड नेव्हर. नाही नॉटच्या जागी नेव्हर, नॉट काढूया. वन शुड नेव्हर घ्या ना. ऑलवेजच्या जागी काय टाका, नेव्हर. वन शुड नेव्हर गो बाय अपीअरन्सेस. म्हणजे कॅन नॉट आले तर इथं शुड नॉट किंवा शुड नेव्हर, तर आपण घेतलं ऑलवेजच्या जागी नेव्हर. ऍडवाइस सजेशनला वापरायचं काय, लक्षात आलं का? शुड. मी मॉडेल ऑब्झर्वेशनचा ब्लॉग तुम्हाला टाकला होता, मला मी मागच्या याच्यामध्ये सांगितलं, पाहून घ्या. ओके, हा टॉपिक तुमचा एवढा या ठिकाणी काय झाला, संपला. एक 2 मिनिटाच्या ब्रेक नंतर दुसरा टॉपिक मी काय करतो, स्टार्ट करतो. मित्रांनो, पुढे जाऊया आपण. 2 मिनिटांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुमचं स्वागत. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं. माझ्या YouTube चॅनलवर तुम्ही जा. माझे YouTube चॅनल तुम्ही ओपन केलं असेल, आय थिंक करून तर का, मजा आहे. सगळे ब्लॉग मिळतील तुम्हाला छान छान. आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा. नाही आवडलं शांत बसा रे, नाही आवडलं तर असं काय हरकत नाही. काही ना आवडतं, काही ना नाही आवडत असं. मी काही इंग्रजीचा गुरुजी आहे, म्हणजे मी काही इंग्लंड वरून आलेलो नाही.
मी मराठी माणूस आहे, तर मी तुम्हाला सांगतोय बरं का, ही थोडी लँग्वेज क्लिष्ट कोणी केली? आपण केली. अवघड कोणी केली? आपण केली. सोपी भाषा आहे, काही अवघड नाही. तर जाऊया आपण आपल्या पुन्हा एकदा डोळ्यास डायरेक्ट ग्रामरच्या सेक्शनवर. तर टॉपिक आहे नो सूनर डिड आय एंटर द पोस्ट ऑफिस दॅन द पोस्ट मास्टर प्रेझेंटेड मी विथ अ लेटर. बिगिन द सेंटेन्स विथ ॲज सून ॲज. ॲज सून ॲज ने वाक्याची काय करा? सुरुवात करा. करूया. मी मागच्या वेळेस सांगितलं होतं, मागच्याच टॉपिक मध्ये बोललो होतो, दुसऱ्या तिसऱ्या वाक्यामध्ये मी पाहिलं होतं, आपण नो सूनर दॅन वापरलं होतं पहा. पण इथं आता नो सूनरच्या जागी काय वापरायचं आपल्याला? ॲज सून. काढा ना मग. नो सूनर काढलं, काय यूज केलं बाळांनो? ॲज सून ॲज. ॲज सून ॲज केलं, वाक्यातलं डीड सुद्धा काय करायचंय? काढायचंय. सर तुम्ही कधी केव्हाही काय करता? ओमिट करता? तसं नाही ना हो, काढावं लागतं. ॲज सून ॲज नंतर डीड घ्यायचं नाही. डीड घ्यायचं नाही म्हणजे काहीतरी बदल आहे पुढे. आय तसा सब्जेक्ट. एंटर आहे तिथं डीड काढलंय म्हणून इथे काय यूज करायचंय? एंटर. ईडी. सर हा सोपा टॉपिक असून सोपा टॉपिक होता सर, मी असं लिहिलं होतं, पण तुम्ही फसता कुठे? पहा इथे डीड तुम्ही लिहिलं असतं तर चुकलंच असतं. नो सूनर डीड काढायचं आहे, एंटरचं काय करायचं? एंटर. मी इथं लिहितोय असं सपोज द पोस्ट ऑफिस. द पोस्ट ऑफिस लिहिलं, इथं वाक्यामध्ये काय आलंय? काय आलंय वाक्यामध्ये? दॅन आले का? अरे आले का? दॅन आलंय. हो म्हणा, हो म्हणा, आलंय. दॅन आलंय. दॅन काय करा? वाक्यातलं काढा. काय द्या बाळांनो? कॉमा. त्याच्या पुढे राहिलेलं द पोस्ट मास्टर प्रेझेंटेड मी विथ अ लेटर आहे तसंच. समजलं का नाही समजलं? म्हणजे तुमच्या या कॉमाला अर्धा मार्क्स आणि या ॲज सून ॲज ला अर्धा मार्क्स मिळून किती मार्क्स होतोय? 1 मार्क्स. सोपी गोष्ट आहे. सर ॲज सून ॲज तर घालायचंय फक्त पुढे. पण हो ॲज सून ॲज यूज केलं, पण पुढे दीड घेतलं असतं ना तुम्ही. दीड घ्यायचं नाही. ॲज सून ॲज आय एंटर्ड आहे तर इथं काय? एंटर आहे तिथं काय घ्यायचं? एंटर. आणि दॅनच्या जागी काय द्यायचं? दॅन काढून तो काढून त्याच्या जागी काय द्यायचं? कॉमा. समजलं? पुढे जाऊया आपण. मेक इट रेथॉरिकल क्वेश्चन. हा एक ब्लॉग बनवायचा राहिलाय, मी बनवून तुम्हाला देईलच. रेथॉरिकल क्वेश्चन म्हणजेच इंट्रोगेटिव्ह क्वेश्चन. इंट्रोगेटिव्ह क्वेश्चन म्हणजे त्या इंट्रोगेटिव्हचे 2 टॉपिक, एक डब्ल्यूएच टाइप आणि दुसरा एसनो टाइप. एसनो टाइपलाच अजून एक टॉपिक म्हणतो व्हर्बल क्वेश्चन. व्हर्बल क्वेश्चनलाच आपण काय म्हणूया? रेथॉरिकल क्वेश्चन. रेथॉरिकल क्वेश्चन म्हणजे तुमचं उत्तर हो किंवा प्रश्न तुमचा हो किंवा नाहीने विचारायचं, उत्तर तुमचं येस और नो नी येतं. आर यू हॅपी इन सद्गुरु अकॅडमी? येस. है की नाही? विल यू हेल्प मी? येस. म्हणजे येस और नो नी उत्तर द्यायचं. म्हणजे आता इथे टू बीची रूप दिसतायत. देयर इज नथिंग बेटर दॅन अ बिझी लाईफ. वाक्यामध्ये नकार असेल, इज आले, इज असेल, वॉज असेल, वेअर असेल, हॅव असेल, एम असेल, आर असेल, हॅड असेल, हॅव असेल, कॅन असेल, कुड असेल, शुड असेल, मस्ट असेल. इथं दिसते का? दिसते का? दिसते का? दिसते. इज आहे, वॉज आहे, हॅव आहे, हॅज आहे, कॅन आहे, कुड आहे, शुड आहे, वुड आहे, मस्ट आहे, मे आहे, माहित आहे. जर कधीचं रूप दिसलं, इज दिसलंय म्हणून ते काय करायचं? पुढे घ्यायचं. पण इज ला काय आलाय? नकार आलाय, नथिंग. नकार असेल तर काय करायचं? होकार. आणि होकार असेल तर नकार. म्हणजे इज नथिंग आहे. रेथॉरिकल बनवताना इज नथिंगच्या ऐवजी काय घ्यायचा? सुरुवातीला इज घ्यायचा. इथं हॅज असतात तर मी काय घेतला असता? हॅज घेतला असता. इकडे हॅड असतात तर काय घेतला असतं? तर हॅड घेतला असता. इथं कॅन असता, इथं कॅन. इथं कुड, इथं कुड. इथं शुड, इथं शुड. इथं वुड, इथं वुड. इथं मे, इथं मे. इथं मस्ट, इथं मस्ट. म्हणजे जे हेल्पिंग वर्ब असतात ते पुढे घेतलं असतं इज. इज घेतल्यानंतर इथं नथिंग आले, नकार आहे, होकार करायचा. इज घेतलं, सब्जेक्ट कोण आहे तुमचा? इकडे देअर. इज देअर. वाक्यातलं नथिंग काय करायचं? काढायचं. इज देअर. नथिंगच्या जागी आपण काय घेऊया? एनिथिंग घेऊ. चालेल की नाही? तर नाही घेतलं तर इज देअर एनिथिंग घेऊ. एनिथिंग. ओके. एनिथिंग. त्याच्या पुढे काय घ्यायचंय?
बेटर, त्याच्यापुढे काय घ्यायचंय, दॅन, त्याच्यापुढे त्याच्यापुढे बिझी, त्याच्यापुढे लाईफ. समजलं का बाळांनो? समजलं का? याला म्हणायचं रेथॉरिटिकल क्वेश्चन. काय म्हणायचं? रेथॉरिटिकल क्वेश्चन. आणि मागे काय राहिला? क्वेश्चन मार्क. किती मोठी चूक केली होती मी. अशी चूक करायची नाही. हो, माणूस चुकतो आणि त्याच्यात मीही माणूसच आहे, मी पण चुकणारच. तर समजून घ्या ना रे माझ्या बाळांनो, तुम्ही चांगले आहेत ना बाळांनो. हा, मग मागे काय द्यायचा? क्वेश्चन मार्क. पण सुरुवातीला काय घ्यायचं? इज. वॉज असतं वॉज, वेअर असतं वेअर, हॅव असतं हॅव, हॅज असतं हॅव, कॅन नॉट असतं तर कॅन, कुड नॉट असतं तर कुड, शुड नॉट असतं तर शुड, मस्ट नॉट असतं तर मस्ट, मे नॉट असतं तर मे, माइटंट असतं तर माइट, ऑटंट असतं तर ऑट. इथे नकार असेल तर होकार आणि होकार असेल तर एनी डाऊट? नो. इकडे पहा, स्पॉट द एरर अँड करेक्ट द सेंटेन्स. आलं परत तेच. म्हणजे स्पॉट द एरर, स्पॉट द एरर, स्पॉट द एरर. चुकीचं वाक्य बरोबर करायचं सोपी गोष्ट असते. फक्त याच्यामध्ये पहा, ही आला इकडे थर्ड पर्सन आहे, शी थर्ड पर्सन आहे, इट थर्ड पर्सन, पर्सनल प्रोनाउन्स सिंग्युलर मध्ये आहे, प्लुरल मध्ये सुद्धा काय तर दे, हे थर्ड पर्सन आहे. पण ही, शी, इट आलं तर इथे वर्ब दिसतंय लुक. त्या लुकचा काय करायचं इकडे बाळांनो? लुक्स. काय करायचंय? थर्ड पर्सन पर्सनल प्रोनाउन दिसलं की त्याच्या पुढे वर्बला काय द्यायचा? एस, किंवा असं पण दिलं तरी चालेल. काय? लुक. काय दिलं? लुक. मग इथे काय दिलं? ही लुक्स, शी लुक्स, इट लुक्स, ही सिंग्स, इट सिंग्स. म्हणजे एस 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 द्यायचा. हा, समजते का? थोडासा आवाज येतो मध्ये आधी, मला आवाज असे काढावे लागतात मित्रांनो. तुम्ही झोपता म्हणून मी असा आवाज काढला, एस एस. ओके, समजते ना बाळांनो? माझी बाळं खूप छान आहे, हुशार आहे. सल्ले गाडी गुडी लावू नका, माझी बाळं म्हणतात. हो, तुम्ही बाळा आता तुम्ही मोठे डॉक्टर म्हणणार, इंजिनियर म्हणणार, CA म्हणणार, PSI, IPS, पंतप्रधान पण बनेल एखादा याच्यामध्ये. नगरसेवक बनायचंय. बरं, नगरसेवक बना. इकडे पहा, स्पॉट द एरर, करेक्ट द सेंटेन्स मध्ये ही लुकच्या जागी काय लिहायचंय? लुक्स. काय लिहिलं? लुक्स. शी लुक्स, इट लुक्स. लुक केलं तरी चालेल. पुढे हे स्पॉट द करेक्ट आर्टिकल्स वापरायचे. आर्टिकल्स, आर्टिकल्स कुठले कुठले असतात? ए, एन आणि द. बरोबर? ए एंड द केव्हा, केव्हा वापरायचं? कॉन्सोनंट साऊंड असतील तेव्हा. कॉन्सोनंट साऊंड कुठले? बी, सी, आहे की नाही? आणि एंड केव्हा वापरायचं? वोवेल साऊंड असतील तर वोवेल, ए, ई, आय, ओ, यू. हे 5 स्वर आले तर. ए फॉर एरोप्लेन, आहे की नाही? ए, ई, आय, ओ, यू. ई फॉर इयर, ए, ई, आय. आय फॉर आईस्क्रीम, ए, ई, आय, ओ. ओ फॉर ऑरेंज, यू. यू, यू फॉर अम्ब्रेला. साऊंड येतो, साऊंड, अम्ब्रेला, है ना? युनिव्हर्सिटी, सर युनिव्हर्सिटी अम्ब्रेला मध्ये सर काय वापरायचं? मग अम्ब्रेलाच्या पुढे वापरायचं का एन वापरायचं का द वापरायचं रे? एन अम्ब्रेला. पण युनिव्हर्सिटीच्या पुढे सर वापरायचं, एन वापरायचं का द वापरायचं? द वापरायचं. काय रे फरक आहे? साऊंड मध्ये. युनिव्हर्सिटी, अम्ब्रेला, येते लक्षात? म्हणून ए एन मध्ये एन वापरतोय आपण. इकडे पहा, a word to wise is sufficient. काय लिहिलं? a word लिहू ना, है? a word to, इकडे काय लिहिलं? the wise is sufficient, है ना? आणि काय वापरलं आपण इकडे? समजलं? आणि काय वापरलं आपण इकडे? आता इकडे मेक इट एक्सक्लेमेटरी सांगितले. काय म्हणून सांगितलं? मेक इट एक्सक्लेमेटरी. It was enjoyable, unenjoyable, unenjoyable. तर नाही ना. आणि एन दिसलं की काय वापरायचं रे? व्हॉट. आणि नसेल तर हाऊ. काय वापरायचं? मग इकडे हाऊ, पुढे विशेषण एन्जॉयबल, त्याच्या पुढे इट, टू बी चं रूप वॉज, मागे काय द्यायचं रे बाळांनो? एक्सक्लेमेटरी मार्क्स. एक मार्क्स की शब्द एन एन्जॉयबल असतात. एन एन्जॉयबल बसला, हाऊ नाही. काय घ्यायचंय मग इथे?
व्हॉट अँड एन्जॉयबल इट वॉज, आणि मागे काय द्यायचा एक्स्ट्रा. समजते? अ व्हेरी, अ ग्रेट, अँड एक्साइटिंग, अँड एन्जॉयबल. दिसलं अ अँड दिसलं की काय वापरायचं व्हॉट. नसेल तर काय वापरायचं बाळांनो हाऊ. व्हेरी हाऊ, एक्स्ट्रीमली काढायचं हाऊ, किंवा नुसतं एन्जॉयबल आहे हाऊ, नुसतं विशेषण ऍडजेक्टिव्ह ग्रेट आहे हाऊ. हा सुद्धा टॉपिक मी काय केला ब्लॉग मध्ये पाठवलेला आहे. जा ना YouTube चॅनलवर, अरे जा तर सबस्क्राईब करा. धमकी नाही बघ, प्रेमाने सांगितलेलं आहे. लाईक करा ना, आवडलं तर करा, नाही आवडलं तरी सोडा. लक्षात ठेवायचं. ओके बाळांनो, पहा ऑल अदर थिंग्स आर अनइम्पॉर्टंट. ऍड अ क्वेश्चन टॅग आहे. काय आहे? ऍड अ क्वेश्चन. हा सुद्धा टॉपिक आहे. आर आलं, टू बी चलो, इज आलं, वॉज आलं, वेअर आलं, हॅव आलं, हॅज आलं, कॅन आलं, कुड आलं, शुड आलं, वुड आलं, मे आलं, मस्ट आलं, माइट आलं. ऐकले तुम्ही ची रूप दिसले काय करायचे त्यांना नकार द्यायचं. पण क्वेश्चन टॅगच्या वेळेस पूर्ण वाक्य लिहायचं. पूर्ण वाक्य लिहिलं. ऑल अदर थिंग्स आर अनइम्पॉर्टंट. इथपर्यंत पूर्ण वाक्य लिहिलं. इथे फुल स्टॉप आहे. या फुल स्टॉपच्या पुढे कॉमा द्यायचा. याला अर्धा मार्क्स आहे. टेल टॅग म्हणायचं किंवा त्याला क्वेश्चन टॅग म्हणायचं. हा सुद्धा टॉपिक मी ब्लॉग मध्ये दिलेला आहे. पहा, सोप्या पद्धतीने म्हणजे सोडवून दिलेला आहे, समजून सांगितलेलं आहे. समजून घ्या, नोट करा, पहा व्यवस्थित, आणि मग सेंटेन्स सॉल्व करा. इथे तुम्ही जर कुठला आले आर, मग इथं आर आले तर काय करायचं? इकडे आरचं बाळांनो इकडे अरंड कॅपिटल घेतलंय मी. जर मी इथं कॅपिटल घेतलं असतं तर तुमचं वाक्य चुकलं. मज्जा. अरे सिली मिस्टेक करू नका रे. ही सिली मिस्टेक झाली. कॅपिटल नाही घ्यायचा, इथे कॉमा तर द्यायचा अर्धा मार्क्स, पण स्मॉलच घ्यायचा. अरंड, बरोबर. हे ऑल अदर थिंग्स आहे, त्या गोष्टी त्या, म्हणून काय घेतलंय इकडे दे. काय घेतलंय? दे. आणि मागे काय द्यायचं आहे? समजतंय? इथं गीता आली असती तर येते लक्षात. इथं गौतम आला असतं तर ही, पण इथं ऑल अदर थिंग्स आले तर काय घ्यायचं बाळांनो? दे. एखादी इनॅनिमेट थिंग झाले असते, ट्रीज, तर काय घेतलं असतं इथं? इट. काय घेतलं असतं? इट. आणि इकडे देअर असतं. देअर कुठे? देअर एखादा बघा, देअर. हे पण क्वेश्चन टॅग मध्ये सांगितलं. देअर इज नथिंग बेटर दॅन अ बिझी लाईफ. पूर्ण वाक्य लिहिलं असतं. पूर्ण वाक्य लिहून काय दिलं असतं? कॉमा. देअर इज नथिंग आहे ना, तर काय नकार आहे? इजंट घ्यायचं का? पण नाही, नुसतं इज. आणि देअर आहे तर देअरच घ्यायचं, आणि मागे काय द्यायचं? क्वेश्चन. समजतंय का बाळांनो? हा सुद्धा टॉपिक तुम्हाला येऊ शकतो, येणार. हे तुम्ही पेपर मध्ये ठेवा. आणि अजून एक पिकआउट इन्फिनिटिव्ह काय आहे? साधी सोपी इन्फिनिटिव्ह म्हणजे काय? साधी सोपी पद्धत एका सेकंदात सांगतो. इन्फिनिटिव्ह म्हणजे टू च्या पुढे येणारं वर्ब. झालं, एका सेकंदात सांगून झाला टॉपिक. टू च्या पुढे येणारे वर्ब म्हणजे काय? टू स्पीक, टू रन, टू हेल्प, टू सिंग, टू डान्स, है की नाही? तर इथे कुठला इन्फिनिटिव्ह आहे? टू स्पीक. पिकआउट करायचंय, उत्तर लिहायचं इथं खाली काय? टू स्पीक. आणि अंडरलाईन इन्फिनिटिव्ह म्हटलं तर काय केलं असतं? टू स्पीकच्या खाली अंडरलाईन. म्हणजे पिकआउट इन्फिनिटिव्ह टू च्या पुढे येणार जे वर्ब असतं, टू पण लिहायचं, वर्ब पण लिहायचं, याला म्हणायचं काय? इन्फिनिटिव्ह. समजलं बाळांनो? एनी डाऊट? काही शंका? ओके, तर इथे आपण काय करूया? थांबूया. राहिलेला टॉपिक पुढच्या ब्लॉग मध्ये घेऊया. तुम्ही थांबला, तुम्ही ऐकलं, त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या टॉपिकला माझ्या YouTube चॅनलला. YouTube चॅनलचं नावच तुम्हाला माहिती असेल, @राजेश जाधव प्रेम. या ना, पहा. अरे यात तर यात, न यात तर फसा. म्हणून हसताय ना, हसत राहा. आणि परीक्षेचा पेपर हसत मुखाने नोट करा, लिहून काढा. तर भेटूया पुन्हा एकदा पुढच्या ब्लॉग मध्ये. धन्यवाद.